नमस्कार, मी रिनेश रंजन। आज एक अतिशय महत्त्वाची बातमी आहे मित्र की जिल्हा वर्धा आष्टी तहसील आणि हा बेलोरा शिवार आहे आणि या बेलोरा शिवारातील किंवा अन्य काही तालुक्यात किंवा जिल्ह्यात कुठेही अशा प्रकारचे रस्ते असतील तर त्या रस्त्यांमध्ये अपघात कशा प्रकारे होतो त्याचं कारण असं आहे की दोन बाईक, एक टू व्हीलर दुसरी टू व्हीलर, या दोघांची आपसात टक्कर झाली आणि ती टक्कर का झाली त्याचं मूळ कारण काय आहे तर ते आपण जाणून घेऊया। आणि अशी आता सध्या हल्ली बातमी येत आहे की त्यामधला एक तरुण, एक युवक हा दगावलेला आहे। अतिशय दुःखद घटना आहे। आता आम्ही शिंबोरा मोर्शी धरण जे आहे ऊर्ध्व वर्धा प्रकल्प नल दमयंती सागर तिथून जस्ट एक 1.5 किलोमीटरची ही घटना आहे आणि त्याचं कारण तुम्हाला मुख्य मित्र हो सांगतो की कारण काय असू शकतं की जेव्हा हा जो रोड आहे पण रस्त्याच्या कडेला डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला 8 फूट हा रस्ता असतो, हद्दीमध्ये असतो, पण त्या 8 फुटाची छाटणी किंवा त्याची सफाई होत नसते कधीही। PWD कडे कदाचित हा विषय आहे, तुम्हाला माहिती असेल। आणि दरवर्षी कुठल्याही वर्षी पावसाळ्यात या रस्त्याची छाटणी किंवा सफाई होत नाही। हे माननीय जिल्हाधिकारी साहेब, माननीय तहसीलदार साहेब आष्टी आणि PWDचे जे काही अधिकारी असतील त्यांनी कदाचित हे लक्षात घ्यायला पाहिजे। तरी तुम्ही माझ्या मागे या। आता एक जवळपास 25-30 मिनिटापूर्वी हा अपघात या ठिकाणी झाला आहे। दोन बाईक होत्या, एक बाईक विरुद्ध दिशेने येत होती, एक टू व्हीलर, आणि दुसरी टू व्हीलर मोर्शी साईडने येत होती। अख्ख्या जिल्ह्यामध्ये हा रस्ता कधी साफ होत नसतो आणि जो काही निधी निघत असेल रस्ता साफ करण्याचा तो कुठे जातो हे देव जाणे। अपघाताचं ठिकाण तुम्हाला दाखवतो। आता फक्त 25 मिनिटापूर्वी मित्र हा अपघात झाला आहे, अतिशय गंभीर अपघात। एकाचा जीव त्याला गमवावा लागला। हा अपघात जो आहे हा अपघात या ठिकाणी झाला आहे, तुम्ही बघू शकता। हे त्यांचा अपघात झाला आहे या ठिकाणी। एकीकडे बाईक आणि दुसरीकडे स्कूटी पॅटर्नची एक ऍक्टिव्हा पॅटर्नची एक गाडी होती पांढऱ्या रंगाची। ती आता पोलिसांनी कदाचित सोबत नेली असावी किंवा नातेवाईकांनी नेली असावी। पण मित्र हो, जर सरकारच्या नाकर्तेपणामुळे शासनाने लक्ष न दिल्यामुळे जर असं काही होत असेल, आता तुम्ही कॅमेरामॅनला मी सांगतो की पुढे दाखवा। आता ही टर्निंग आहे, छोटीशी टर्निंग आहे, अजिबात 90 डिग्रीची टर्निंग नाही, छोटीशी टर्निंग आहे। पण या ठिकाणी समोरून येणारं वाहन हे दिसत नाही। ते का दिसत नाही तर समोर जे झाडं आहेत, जे झुडपं आहेत ते पावसाळ्यात उगवतात, तर त्या झाडाची छाटणी होत नाही। ही झाडांची छाटणी करण्याचं काम कोणाचं आहे, ही जबाबदारी कोणाची? ही शासनाची जबाबदारी आहे आणि त्याच्यामुळे असे अपघात होत राहतात। तर आता इकडनं जर समजा बस आली, ST बस झाली किंवा कुठली ट्रॅव्हल्स बस, मोठ्या साईजची जेव्हा बस येते किंवा ट्रक येतो तेव्हा बाईक स्वाराला इकडनं दिसत नाही। बाईक स्वाराला इकडनं काहीही दिसत नाही की तिकडनं काय येत आहे। आणि जनरली माणूस आपल्या स्पीडने 30, 40, 50च्या स्पीडने इकडनं चालत असतो। त्याला जर काही दिसलं नाही, तो जर कोणाच्या वाहनावर जाऊन आदळला तर हा योगायोग जरी असला तरी शासनाची काय जबाबदारी आहे हे मला या ठिकाणी सांगायचं आहे। की पुढे जाऊ आपण, म्हणजे या एकाच ठिकाणी हा विषय नाही तर अनेक ठिकाणी आहे। म्हणजे अनेक जवळपास इथून हा शिंबोरा डॅम आहे, शिंबोरा डॅम पासून हे अंतर बेलोरापर्यंतचं जवळपास 2 किलोमीटर असेल। 2 किलोमीटरच्या अंतरावर जवळपास 10 टर्निंग्स आहेत किंवा 7-8 टर्निंग्स आहेत। त्या प्रत्येक टर्निंग्सवरती तुम्हाला समोरचं वाहन काहीही दिसत नाही आणि कृपा करून या गोष्टीकडे शासनाने लक्ष दिलं पाहिजे। आणि हा बघा, तुम्हाला दाखवतो की रस्ता इथे संपला आणि थेट या ठिकाणी हिरवळ चालू होते। आता या हिरवळीमुळे, या जंगलामुळे जो रस्ता व्यापला आहे तो व्यापलेला रस्ता हा कापल्या जात नाही किंवा त्याची साफसफाई होत नाही, काही होत नाही। बघा, मृतकाच्या चप्पला इथे, ज्यांचा आत्ता अपघात झाला आहे, मी तुम्हाला दाखवू शकलो असतो। मी थोडासा 5 मिनिटं उशिरा आल्यामुळे तुम्हाला हे दाखवता आलं नाही। हे कदाचित टिफिन बॉक्स त्यांच्या सोबत होता, ही भाजी वगैरे असं काहीतरी दिसत आहे आणि या चप्पला आहेत। आणि एक व्यक्ती या अपघातामध्ये दगावलेला आहे। तुम्ही बघू शकता ही 4 व्हीलर आली आहे। या ठिकाणी जेव्हा बाईक स्वार इकडनं जाईल किंवा बस येईल तेव्हा ही गाडी या ठिकाणी पास होऊ शकत नाही। त्याचं कारण एवढंच आहे की साईडला रस्ता जो आहे तो छाटणी त्याची होत नाही। त्यामुळे हे तुम्ही लक्षात घ्या की
रस्त्याची साफसफाई होणं फार गरजेचं आहे आणि शासनाकडून ही नेहमी याचे पैसे उपलब्ध असतात, याचा निधी उपलब्ध असतो, पण ते काम कोणीही करत नाही मित्र. नमस्कार, मी रिनेश रंजन.